जय सद्गुरु. मी दामिनी रसोईची जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं आता येणारा सण आहे तो म्हणजे होळी. तर होळीच्या दिवशी कसं होळी रे होळी आणि पुरणाची पोळी म्हटल्या जातं. सखीनं होळीसाठी खास नैवेद्य जातो तो म्हणजे पुरणपोळीचा. खूप जागी अशी सिंपल पोळी केल्या जाते, तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची पोळी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये आणि गुळ कसा वापरला आहे ते आपण बघूया. सखीनं आपण दुसऱ्या पण प्रकारची एक पोळी केलेली आहे, ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तर ती कसली पोळी आहे, मैदा आणि साखर, तर तीही तुम्ही बघू शकता. तर चला सखीनं आपण गहू आणि गुळाची पोळी करूया. आपण करणार आहोत पुरणपोळी, गुळाची पुरणपोळी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते. ही सुंठ पावडर आहे, ही जायफळ वेलची आणि ही आहे बडीशोपची पावडर. नक्की तुम्ही गोड पदार्थामध्ये बडीशोपची पावडर टाकून घ्या. आणि सूंठ पावडर टाकण्याचं कारण काय माहितीये का, कारण चण्याची डाळ ना जरा पचायला कठीण असते, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये खास करून सुंठ पावडर टाकायची, म्हणजे जरा हलकं होतं. आपण गुळ घेतलेला आहे, तर मी हे ग्लास वरून ना चण्याची डाळ घेतली आणि थोडासा एवढा वरती आहे, तर आपण त्याच्यापेक्षा कमी थोडा गुळ म्हणून 1 ग्लास गुळ घेतलाय. ही आहे चण्याची डाळ आणि ही आहे गव्हाचं पीठ. आपण गव्हाचं पीठ आणि चण्याची डाळ याची पुरणपोळी करणार आहोत. आता हे झालं पुरणपोळी करण्यासाठीचं साहित्य आणि तूप लागणार आहे आपल्याला. आता आपण वाटण काढणार आहोत. वाटणसाठी आणि कटाची आमटी, तर कटाच्या आमटीसाठी काय काय साहित्य लागणार ते बघूया. कोथिंबीर, लसूण, सुकं खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता, नंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या, नंतर अद्रक, तेजपत्ता, याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि बडीशोप आणि धने. ही बघा, ही चण्याची डाळ आहे ना, आपण स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा पहिला धुवून घेऊया. चण्याची डाळ बघा आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि कुकर मध्ये आपण शिजवणार आहोत. तर थोडं जास्तच पाणी टाकायचं, कारण का माहितीये का, कारण आपण ह्याचीच कटाची आमटी पण करणार आहोत. आणि आता थोडस चवीनुसार मीठ. थोडस आहे ना, मीठ असेल ना तर छान लागते, पुरण मस्त होतं, चविष्ट होतं. आणि ही डाळ उतू जाऊ नये म्हणून काय करायचं, खास करून त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा तेल घालायचं, म्हणजे डाळ उतू जात नाही. आणि याला आपण थोडस पाणी टाकलेलंच आहे बघा याच्यामध्ये, आणि एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपली डाळ मऊ आणि मस्त शिजल्या जाईल. 4 ते 5 शिट्ट्या छानशा करून घेऊया. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. हे बघा मी साधं पाणी घेतलेलं आहे, पण आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची. 1 चमचाभर आपण हळद घालूया. का माहितीये का, आपण जेव्हा पिठामध्ये हळद घालतो की नाही, तर ते सर्व आहे ना सगळीकडे बरोबर लागत नाही. पण आपण जर पाण्यामध्ये हळद घातली की नाही, ती बरोबर व्यवस्थित मळताना सर्व ठिकाणी लागते. तर आता आपण हे गव्हाचं पीठ घेत आहोत. त्याच्यामध्ये आरामशीर 10-12 पोळ्या मस्त छान होतात एवढ्याशा पिठामध्ये. 1-1.5 ग्लास पीठ आहे, तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. थोडस मीठ घालायचं, कारण गोडवा आणि मीठ खूप छान लागतं. आणि आता आपण हे पीठ छानसं मळून घेऊया. आता बघा आपलं पीठ छानसं मळून झालंय, थोडंसं घट्ट मळलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये बघा कपडा घेणार आहोत एक कॉटनचा, आणि त्याच्यामध्ये पीठ ठेवणार आहोत. आपण पोटली बांधतो की नाही, तशी पोटली मस्तपैकी बांधायची. आणि याच्यामध्ये काय करायचं माहितीये, पाणी हे बुडेल पीठ इतकं पाणी घालायचं आपण त्याच्यामध्ये, म्हणजे पीठ आहे की नाही मऊसूत आणि छान असं मुरल्या जातं पीठ. अर्धा-पाऊण तास आपलं मस्तपैकी पीठ छानपैकी मुरून निघेल. आता आपला कुकर झालेला आहे, आपण थंड करण्यासाठी ठेवूया त्याला. आपला कुकर आता थंड झालेला आहे, आपण बघूया आपली डाळ शिजलेली आहे की नाही. बघ किती मऊ आणि मस्त छान शिजली डाळ. आपण याचं पाणी काढून घेऊया आणि हे पाण्याची आमटी फार छान होते. याला एळवणी म्हटलं जातं. मस्त गाळल्या गेली की नाही. आता याच्यातली आपण पळी भरून तरी नाही, एवढी पळी तरी आपण डाळ काढून घेणार आहोत. कारण का माहितीये का, ज्या वेळेस आपण आमटी करणार कटाची आमटी, तर त्याच्यामध्ये डाळ ना मिक्सर मध्ये वाटून आपण याच्यात घालणार आहोत, कारण जाडसर आणि चव दोन्ही छान होते.
म्हणून आपण एवढीशी अशी वाटीत काढून घेऊया. आणि हे जी डाळ आहे त्याच्यामध्येच आपण ही डाळ घालूया. आणि ह्याच्यामध्येच ना जो आपला गुळ आहे तो गुळ घालून आपण शिजवून घेऊया छानशी. हे बघा आपण आहे ना ह्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी गावठी गुळ टाकलेला आहे म्हणून तो कसा चॉकलेटी होता, नाही की नाही. हे बघा हा चॉकलेटी गुळ आहे आपला. आता आपण सारखं याला हलवत राहायचं, नाही तर काय होणार माहितीये, गुळ टाकल्यामुळे खाली लागू शकतो. कधी पण तुम्ही पुरण कसंही बनवा, साखरेचं बनवा किंवा ह्याचं बनवा, थोडस घट्ट असं करायचं, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, आणि हलवत राहायचं, आता खाली लागू शकतं ते. आता आपण संपूर्ण असं शिजवून घेऊया पुरण, म्हणजे आपला गुळ वितळायला पाहिजे आणि हे घट्ट आहे, हे जे पातळ आहे ना ते घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा आपलं पुरण मस्तपैकी शिजत आलेलं आहे. आता तुम्हाला पुरण असं वाटेल काळं का झालंय, तर हे आपण ना गावठी कोल्हापुरी गुळ टाकलेला आहे याच्यामध्ये, अतिशय चविष्ट गुळ आहे. आणि आता आपण याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर घालून घेऊया. आपलं पुरण बघा तयार झालेलं आहे. आता आपण वाटायला घेऊया. त्याच्या आधी काय करायचं, कपडा असा अंथरून घ्यायचा, कारण का सरकू नये म्हणून भांड. त्याच्यानंतर एक टोप घेतला, तर तुम्ही कोणताही घेऊ शकता, आणि त्याच्यावरती बघा पुरण बनवण्याची जाळी मिळते खास पुरणासाठी ही. याच्यामध्ये अतिशय सुंदर आणि फटाफट पुरण वाटलं जातं. थोडं थोडं असं घ्यायचं आणि एक ग्लास असतो आपल्याकडे, त्या ग्लासच्या साह्याने मस्त असं वाटून घ्यायचं. गरम असल्यामुळे फटाफट फटाफट वाटल्या जातं ते. बघा याच्यातून पडतंय की नाही छानपैकी, गरम आहे म्हणून लवकर पडतंय ते. आता आपण सर्व असं पुरण करून घेऊया. हे बघा आपलं पुरण ना पूर्णपणे छान वाटून झालंय बघा, लगेच फटाफट 5-10 मिनिटात होतं. आणि बघा जे खाली पुरण लागतं ते आपण असं काढून घ्यायचं ग्लासनेच. तुम्ही ग्लास घ्या किंवा वाटी घ्या, फुलपात्र घ्या, एकदम छान आणि मस्त पुरण वाटलं जातं. भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व. बघा एवढ्याशा डाळीमध्ये किती छान आणि भरपूर पुरण झाले. आपण काढून घेऊया. आपलं पुरण बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे बघा, ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे, छान आपल्याला भरता येणार असं आहे. हे बघा आता आपण पीठ काढून घेऊया. अर्धा तास झालेला आहे. थोडस असं पिळून घेऊया. हे आपलं पीठ बघूया. हे बघा किती छान आणि मस्त मऊ झालेलं आहे, छानपैकी मुरलेलं आहे ते. ह्याच्यामध्ये आपण थोडस तूप घालून घेऊया. तुपामुळे कसं येतं, एकदम पोळीला ना सुगंध छान येतो आणि एकदम मऊसूत एकदम पोळ्या होतात. थोडस हे मळून घेऊया. जोपर्यंत हाताला चिकटत नाही ना आपल्या, बघा काही चिकटत नाही असं, आपण थोडस मळून घेऊया. हे बघा आपलं पीठ किती छान मऊ आणि मस्त असं मळल्या गेले. तर आता आपण पोळ्या भरायला घेऊया त्याच्यामध्ये. आता किती छोट्या करायच्या मोठ्या करायच्या त्याच्यावरती थोडस तेलाचा हात लावायचा, थोडस पिठाचा हात लावायचा, आणि मध्ये असं थोडं जाडसर ठेवायचं आणि बाजूने असं गोल गोल करायचं, जसं आपण मोदकाला करतो तसं. तर आता पुरणाचा असा गोळा करायचा, जितका बसेल त्या हिशोबाने आपण पोळीमध्ये ते बसवायचं. आता कोणाला जास्त पुरण आवडतं, कोणाला कमी आवडतं, पण पोळीची मजा आहे पुरणाशिवाय नाहीच आहे. पुरण हवंच त्याच्यामध्ये. मग असं गोल गोल करून घ्यायचं आणि वरती जो असा उंडा येईल थोडस पीठ ते असं दाबून घ्यायचं आणि पोळी याच्यावरती छानपैकी लाटून घ्यायची. तर आपली पोळी चिकटू नये म्हणून आपण काय करायचं, तेल लावायचं थोडस. आता बघा आपण ना अशी पोळी लाटून घ्यायची मस्तपैकी, आणि आपली पोळी चिकटू नये म्हणून थोडस आपण तेल लावलंय त्याला. तर चारी बाजूनी सरकत सरकत, आणि आता याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत आणि पोळी आपली भाजून घ्यायची. पेपरच उचलायचा आणि अशी पोळी टाकायची. छानसं आपण याच्यावरती तूप घालायचं. आता आपण वाटण भाजून घेऊया. मी तुम्हाला विसरलेली सांगायला, कांदा पण घ्यायचा आहे, तो कांदा भाजून घेऊया. कांदा भाजून घेऊया सगळ्यात पहिला. कांदा भाजताना त्याच्यामध्ये थोडस आपण तेल घालायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो आणि वाटणाला ना तेलगटपणा छान येतो.
कांदा बघा मस्तपैकी आपला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्येच ना आपण लसूण, अद्रक, सगळा आपला खडा मसाला, धने सर्व घालून थोडंसं भाजून घेऊया. त्याच्यामुळे काय होतं माहिती, त्याचा गरम मसाल्याला कुठला कुबट वास असेल तर तो निघून जातो आणि चव पण छान येते आणि धने खरपूस असे छान वाटतात. 2च मिनिटं परतून घ्यायचं आणि त्याच्यावरच आपण काय करूया, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. वाटणामध्ये कोथिंबीरची चव छान येते. आता हे सर्व आपण काढून घेऊया. आता हे सुकं खोबरं आहे, ते सुकं खोबरं छानसं आपण भाजून घेऊया. हे 2 मिनिटात भाजल्या जातं. जास्त काळं पण नाही करायचं, नाही तर आमटीला कलर काळा येतो. थोडस आपण याला भाजून घेऊया. हे 2 मिनिटात भाजल्या जाईल. हे बघा छानसं भाजून झालं, एकदम छान असा खरपूस सुगंध येतो याचा. आता आपण हे सर्व काढून घेऊया आणि हे थंड करण्यासाठी ठेवून, थंड झालं की आपण वाटण काढून घेऊया. सर्वात आधी आपण ही डाळ आहे की नाही काढलेली, ती डाळ वाटून घेऊया. थोडस पाणी घालूया त्याच्यात. हे बघा याची पेस्ट झाली की नाही, ती आपण काढून घेऊया. आता हे वाटण आहे की नाही, आपण छानसं वाटून घेऊया आता बारीक असं. थोडस त्याच्यामध्ये पाणी घालूया. बारीक पाणी घालण्याचं कारण काय माहितीये, खोबरं जरा जाड असतं ना, ते वाटल्या जायला पाहिजे व्यवस्थित आणि छानशी बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपण आमटी करायला घेऊया, तर आपण 2-3 चमचे तेल घालून घेऊया, कारण आमटीला कसं जरा तवंग आला पाहिजे. तर आपण 3-1 चमचे तेल घेऊया. आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण लसणाच्या पाकळ्या आहेत की नाही, तर थोड्याशा ठेचून घेऊया. थोडंसं ठेचून घेतल्यामुळे काय होतं, बारीक करून घेतल्यामुळे चव फार छान येते. लसणाचा संपूर्ण टेस्ट, अर्क त्यामध्ये उतरल्यात. थोडासा असा चेचून घ्यायचा लसूण, एकदम बारीक नाही करायचा, थोडासा चेचून घ्यायचा. आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, 1 चमचा जिरे. जिरे नेहमी हातावरती चोळून घ्यायचे, म्हणजे सुगंध फार छान येतो. थोडासा कढीपत्ता आणि जे आपण वाटण केलेलं ते वाटण घालून घ्या. बारीकच थोडं वाटायचं. आता आपण याच्यावरती ना लसूण तडका देणार आहोत, म्हणजे लसणाचा फ्लेवर ना अतिशय सुंदर आणि छान येतो. तर आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण ठेचलेला लसूण घालणार आहोत. थोडासा लालसर करून घ्यायचा. आपला लसूण बघा मस्त लालसर झालेला आहे, छान सुगंध सुटलात. आपण या तडक्यामध्ये घालूया. लसूण तडका बोलतात त्याला. आता याला छानसं परतून घेऊया आणि याच्यामध्येच ना आपण मसाले घालणार आहोत. मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि आमटी कशी कटाची ना, थोडी तिखट पाहिजे, म्हणजे चव छान येते. तिखट असेल तर मस्त लागते, म्हणून आपण थोडा जास्तच मसाला घालणार आहोत. 2 ते 2.5 चमचे. चमचा काही जास्त मोठा नाहीये. आणि हे तेलामध्ये ना सर्व मस्त छान परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत. आपलं छानसं परतून झालंय. आता मसाला टाकल्यामुळे त्याचा हिरव्या कलरचं लाल कलर सुद्धा झालाय बघा, आणि एकदम छान परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण ही डाळ होती वाटलेली, ती डाळ घालून घेऊया. हे पाणी काढलेलं, एळवणी बोलतात त्याला, तर हे कटाच्या आमटीसाठी पाणी काढलेलं, ते पाणी घालून घेऊया आणि त्याला छानशी उकळी येऊन देऊया. याला 5 ते 10 मिनिटं उकळून द्यायचं छानपैकी. याचा कलरही छान येतो, तवंग पण छान येतो आणि आमटी मस्त टेस्टी पण होते. सखीन आता आपल्या आमटीला सुंदरचा सुगंध आलेला आहे आणि मस्तपैकी कड पण आलाय. तर चला आपण आपली कटाची आमटी बघूया. हे बघा किती सुंदर कलर आलाय आणि एकदम छान मस्त सुगंध झालाय. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर पेरूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यामध्ये. बघा किती सुंदर आणि छान आहे की नाही. आता मी आर्यनला देते जेवायला आणि त्याला विचारते पुरणपोळीचं पूर्ण ताट कसं झाले ते मला सांग. हे घे आर्यन.
खा आणि मला सांग कशी झाली ते. तुझी आवडतेत ना पुरणपोळ्या? खा. त्याला आमटी आणि पुरणपोळी जास्त खायला आवडते दुधापेक्षा. खूपच मस्त झालेली आहे पुरणपोळी. थँक्यू. थँक्यू. त्याला फार आवडतात पोळ्या. तुम्ही पण अशी पुरणपोळी करा आणि मला कमेंट मध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.